भ्रष्टाचाराबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि सरकारी विभागांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणे या हेतूने महाराष्ट्र राज्यात दक्षता जागरूकता सप्ताह साजरा केला जाणार आहे। हा आठवडा 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालणार आहे। पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक विभाग भरत तांगडे यांनी ही माहिती दिली आहे। जर कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने अधिकृत कामाच्या बदल्यात लाच मागितली तर नागरिकांनी निर्भयपणे तक्रार करावी। तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध लढा ही संस्था आणि नागरिक दोघांची सामायिक जबाबदारी आहे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक भरत तांगडे यांनी सांगितले। शिवाय नागरिक त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या इतर अधिकृत संपर्क क्रमांकावर देखील तक्रारी दाखल करू शकतात। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पूर्णपणे सतर्क आणि सक्षम आहे। तक्रार करणाऱ्या नागरिकाची ओळख गुप्त ठेवण्यात येईल। नागरिकांनी पुढे येऊन भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवावा। कोणत्याही तक्रारी किंवा माहितीची त्वरित तक्रार 1064 वर करावी। नाशिक विभागातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भरत तांगडे पुढे म्हणाले की भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे। आमचा विभाग नागरिकांना मदत करण्यास नेहमीच तयार आहे। लाचखोरीची कोणतीही घटना त्वरित 1064 वर कळवा। तुमची ओळख पूर्णपणे सुरक्षित ठेवली जाईल। जनतेमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये दक्षता जनजागृती सप्ताह 2025 दिनांक 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 साजरा करण्यात येत आहे। या सप्ताहाच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला कोणत्याही शासकीय कामासाठी शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांच्याकडनं लाचेची अथवा पैशांची जर मागणी होत असेल तर कृपया आपण आमचा टोल फ्री क्रमांक 1064 यावर संपर्क साधावा आणि आपण ही आपली एक सामायिक जबाबदारी जे यावेळेसचा ध्येय वाक्य आहे सेंट्रल व्हिजिलन्सच्या सप्ताहाच्या निमित्तानं, तर एक सामायिक जबाबदारी आपण सर्व मिळून चांगल्या पद्धतीनं पार पाडू। आपण एक पाऊल पुढे टाकावं भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट AB न्यूज नाशिक।